वेलकम टू के जी केमिस्ट्री अकॅडमी. बघा, आपण सोल्युशन चॅप्टरचे न्यूमेरिकल चालू केलेले आहे. याच्या पहिले आपण सॉलिड स्टेटचे न्यूमेरिकल्स घेतले आणि काही होमवर्क पण केले. काही विद्यार्थ्यांनी ती चांगल्या प्रकारे होमवर्क सॉल्व केले, कमेंटमध्ये आन्सर केले. अशाच प्रकारे तुम्हाला सोल्युशनचे पण न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. याच्याने तुमची प्रॅक्टिस होईल. काय होईल? प्रॅक्टिस. आणि हे विचारलेले प्रश्न आहे, जे प्रिव्हियस इयर प्रश्न आपण जे घेत आहोत, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण घेऊन राहिलो. त्याच्यापैकी बघा, हा प्रश्न कधी विचारला आहे? फेब्रुवारी 2024 आणि मार्च 2022 हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, तर पहिले आपण काय लिहितो? गिवन. जेव्हा आपण न्यूमेरिकल लिहितो तेव्हा काय लिहितो? गिवन. आता गिवन मध्ये बघा, वाचा काय म्हणत आहे. हेनरीज कॉन्स्टंट फॉर मिथिल ब्रोमाइड CH3Br म्हणजे काय होतं? मिथिल ब्रोमाइड ॲट इज हेनरीज कॉन्स्टंट दिला किती? 0.159. तर हेनरीज कॉन्स्टंटला KH नी डिनोट करतात. कशाने? KH. किती व्हॅल्यू दिली आहे? 0.159. आणि युनिट पण लिहून घ्या, मोल DM-3³ नंतर बार इनवर्स. नंतर वाचा किती टेम्परेचर दिला आहे? ॲट 25 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट इट्स सोल्युबिलिटी. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? सोल्युबिलिटी म्हणजे S काढायचा आहे. S इज इक्वल टू किती? नंतर इन वॉटर ॲट 25 डिग्री सेल्सिअस इफ इट्स पार्शियल प्रेशर. याचं काय दिलं आहे? प्रेशर दिलं आहे, म्हणजे पार्शियल प्रेशर P किती दिलं आहे? 0.164 बार. काय दिलं आहे? पार्शियल प्रेशर दिलं आहे. तर बघा, तुम्हाला KH म्हणजे हेनरीज कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली आहे आणि Pची म्हणजे पार्शियल प्रेशरची व्हॅल्यू दिली आहे. तर बाय युझिंग हेनरीज लॉ. हेनरीज लॉ काय म्हणते? जो सोल्युबिलिटी आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाच्या असतो? प्रेशरच्या. डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रेशरच्या. तर आपण घेतलं होतं P इक्वल टू चा साईन घेऊन काय लिहिला होता? KH इंटू P. मी तुम्हाला हे सांगत आहे, तुम्हाला हे लिहायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट इथून स्टार्टिंग करा. आता प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करू शकता. आपल्याला S काढायचं आहे. हेनरीज लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, नंतर प्रेशरची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे. चला सॉल्व करू आपण. S इज इक्वल टू, बरोबर आहे, S इज इक्वल टू दिला. चला व्हॅल्यू पुट करा. किती आहे? 0.159 असंच आहे. 0.159. युनिट लिहून घ्या. काय आहे? मोल DM-3 बार इनवर्स इंटू याचं काय दिलं आहे बघा? प्रेशरचं दिलं आहे. किती आहे? 0.164. किती दिलं आहे? 0.164. आणि याचं युनिट काय आहे? बार. याचं युनिट काय आहे? बार. आता युनिट का बरं लिहायचे? तर कधी कधी आपल्याला समजत नाही की युनिट काय द्यायचं. तर बघा, हा बार इनवर्स आहे आणि हा बार आहे. तर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, म्हणजे दोन काय उलटे आहे, अपोजिट आहे. हे काय होतील? कॅन्सल होऊन जातील. आता हेच राहिले. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. किती आहे? 0.159 आणि 0.165. चला आपल्याला काय बघावं लागेल? यांचा लॉग बघावं लागेल. चला आपल्याला काय बघायचं? याचं लॉग. ते याचं बघू पहिले. याचं लॉग बघू. इथं लिहिते मी लॉगचं. ठीक आहे. 0 पॉईंट आहे तर आपण काय लिहितो? बार 1. 0 पॉईंट आहे तर आपण काय लिहितो? बार 1. चला 15 मध्ये 9 वाला कॉलम काय बघायचं आहे? 15 मध्ये 9 वाला कॉलम. चला बघा, लॉग मध्ये 15 मध्ये 9 वाला कॉलम. 15 मध्ये 9 वाला कॉलम 2014. चला लिहून घ्या. किती? 2014. नंतर बघा, याचं पण किती आहे? 0 पॉईंट आहे तर म्हणजे काय येईल? बार 1. 0 पॉईंट आहे तर काय येईल? बार 1. याच्यामध्ये काय बघायचं आहे? 16 मध्ये चौथा कॉलम. बघा, 16 मध्ये चौथा कॉलम, हा चौथा कॉलम आहे, हा 16. 2148. चला बघा, 2148. मल्टिप्लिकेशन आहे तर काय कराल? यांना ॲड करा. चला ॲड करा. काय होतील? 2 ह्याच्याला 1, तेथील 6, इथं 1, इथं 4 पॉईंट. हा काय आहे बघा? -1 आणि हा -1 म्हणजे असा आहे. -1 काय होईल? -2 म्हणजे याला लिहितात बार 2. काय लिहितात? बार 2 आहे ना. -1 आणि हा -1 दिसतंय. -1 म्हणजेच काय होईल? -2 होईल. त्याला लिहितात. सॉल्व झालं का? नाही. आता आपल्याला याचं काय बघायचं आहे? अँटीलॉग. अँटीलॉग बघताना काय करायचं? पॉईंटच्या पहिल्याच्याचं बघायचं नाही, पॉईंटच्या नंतर त्याचं इथून. म्हणजे 41 मध्ये म्हणजे 41 मध्ये 6 वाला कॉलम 2 चा मीन डिफरन्स. चला 41 मध्ये 6वा कॉलम 2 चा मीन डिफरन्स. आपल्याला काय बघायचं आहे? अँटीलॉग. एक मिनिट बघायचं आपल्याला. 41 मध्ये
ते आपलं 41 इथं आहे. चला बघा 41 मध्ये 6वा कॉलम हा वाला कॉलम आहे. 41 मध्ये 41 आहे, याचा 6वा कॉलम 2606 आणि 4चा मिन डिफरन्स 2, 2608 2चा मिन डिफरन्स 2608. एक मिनिट, चला किती आला 26 इथं लिहून घेऊ. अँटीलॉग किती आला आपला 2608 इतका आला. आता काय केलं होतं अँटीलॉग मध्ये, काय करतो आपण एक डिजिट नंतर पॉईंट द्यायचं. जेव्हा अँटीलॉग आला एक डिजिट नंतर पॉईंट इंटू काय कराल इंटू 10⁻⁻. किती दिसतं 10⁻⁻², तिथं काय लिहाल 10⁻⁻². म्हणजे आपला काय आला एवढा अँटीलॉग. अँटीलॉग आल्यानंतर एक डिजिट नंतर पॉईंट आणि ही जी संख्या आहे पहिले तिला काय लिहायचं 10⁻⁻². तिथं आन्सर लिहून घ्या. आन्सर किती आपला 2.608 इंटू 10⁻⁻² किंवा S इज इक्वल टू याला 2 डिजिट शिफ्ट करू शकता 0.02608 आणि युनिट हा बाकी आहे तो लिहून घ्या मोल DM-3. हा झाला आपला आन्सर. तुम्ही हा पण ठेवू शकता किंवा वरचा पण ठेवू शकता, आन्सर सेमच आहे. तर असं आपल्याला आन्सर काढायचं आहे. म्हणजेच हे झालं आपला काय काढलं आपण सोल्युबिलिटी. तर मग लास्टमध्ये सेंटेन्स लिहायचं देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ सोल्युबिलिटी इज करून हे लिहायचं. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ सोल्युबिलिटी इज करून हे लिहायचं. चला नंतरचा बघा. एक नंतर काय दिलंय आपल्याला, काय म्हणताय कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे मोल फ्रॅक्शन. गिवन मोल फ्रॅक्शन म्हणजे होतो x2, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. नंतर काय दिलंय वाचा समोर, इफ द वेपर प्रेशर ऑफ अ प्युअर बेन्झीन, म्हणजे प्युअर बेन्झीन म्हणजे प्युअर सॉल्व्हंट आहे, त्याला म्हणतात वेपर प्रेशर P1 नॉट. दॅट P1 नॉट प्युअर असेल तर नॉट लागतो. ॲट सर्टन टेम्परेचर इज किती दिलं आहे 640 mmHg. नंतर अँड द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे P दिला आहे म्हणजे P1 हा दिला आहे. किती दिला आहे तुम्हाला 600 mmHg 100 mmHg म्हणजे हा P1 नॉट हा P1. चला आता त्याला सॉल्व करा. तर x2 चा जो असतो फॉर्म्युला म्हणजे हा जो तुमचा x2 असतो हा इक्वल असतो P1 नॉट मायनस P1 डिवाइड मध्ये P1 काय असते P1 नॉट मायनस P1 डिवाइड मध्ये काय असते P1. आता काय करू प्रत्येकाचे व्हॅल्यू पुट करू आपण. चला x2 ॲज इट इज आहे आपला x2 आपल्याला काढायचा आहे. चला P1 नॉटची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती आहे 640 युनिट mmHg आहेच प्रत्येकाचं. नंतर मायनस याची व्हॅल्यू किती आहे 600 आणि डिवाइड मध्ये किती येईल 600. आता हा आपल्याला मायनस करायचा आहे सबस्ट्रॅक्ट करायचा आहे त्यासाठी लॉग टेबल पाहायची गरज नाही आहे. 640 मधून 600 गेले किती राहिले 40 डिवाइड मध्ये किती राहिले 60 बरोबर आहे. त्या सोबत शून्य कॅन्सल होऊन जाईल बरोबर. एवढं राहिलं त्याला 2 ने भाग दिला तर किती राहील ठीक आहे. चला किती राहील 2/30 एवढा राहील 2/30. तर तुम्ही याला भाग देऊ शकता बरोबर. भाग देऊन बघा किती येईल 30 न भाग दिल्यानंतर आपण देऊ शकतो एवढू शकता किंवा आपण असंही सॉल्व करू शकतो. चला आपल्याला किती ना भाग द्यायचा 30 ने केला 2 ला 0.0 येऊन जाईल 0.0 येऊन जाईल बरोबर आहे. कारण की याला भाग जाणार नाही 0 अजून याला भाग जाणार नाही 0 200 येऊन जाईल 0.0 येऊन जाईल ठीक आहे 0.0. 30 ने भाग द्या 120 200 ला किती जाईल 3 7 28 होतील 3 6 24 3 5 15 3 6 18 3 6 किती येईल 18 उरले 20 अजून तसंच येईल उरले 20 3 6 18 200 होईल म्हणजेच पॉईंट आन्सर येईल 0.066 किती येईल 0.066. हा काय आहे x2 आणि x2 याचा युनिट काय येईल युनिट काहीच नाही येणार कारण की इथं जो mmHg येईल आपला युनिट येईल आणि याचा mmHg काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल तर याचा युनिट येणार नाही. मग लास्टमध्ये सेंटेन्स काय लिहाल therefore the value of mole fraction is 0.066
एवढं तुम्हाला लिहायचं आहे. बघा, जिथं लॉक टेबल तुम्हाला गरज आहे येऊ नाही शकत ते लॉक टेबल नक्की बघा. हे इझी होतं म्हणून मी सॉल्व्ह करून बघितलं आणि थोडं शॉर्टमध्ये केलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला लॉक टेबल येतच नाही म्हणजेच जर सॉल्व्ह व्हायला वेळ लागत आहे तर लॉक टेबलचा उपयोग करा, आणि जर इझिली होत आहे तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करू शकता. त्याच्यापैकी बघा, आपण काय केलं, पहिले x2 दिलं होतं, p1 नॉट आणि p1 हे तुमच्या व्हॅल्यू पुट केले आणि याच्यावरून काय काढलं आपण, x2 काढला. ते काढला, x2 काढला. ठीक बघा, हा एक होमवर्क आहे. जसं आता आपण सॉल्व्ह केला तशाच प्रकारचा आहे, थोडेसे व्हॅल्यू चेंज केले आहे. तर तुम्हाला हा होमवर्क सॉल्व्ह करायचा आहे आणि याचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचा आहे. आणि नंतरचा हा जो आहे सेम आपण आज असं पण एक सॉल्व्ह केलेलं आहे, तर तुम्हाला याचं पण आन्सर तुमच्या कमेंटमध्ये सांगायचं आहे. फक्त व्हॅल्यू चेंज केलेले आहे आणि या दोघांचे आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. काही प्रॉब्लेम आली तसं पण मला सांगा. नंतरचा न्यूमेरिकल आहे आपला, व्हॉट इज द मोलॅलिटी. पहिले बघा, गिवन आपल्याला काय काढायचे आहे, मोलॅलिटी म्हणजे स्मॉल m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नंतर बघा, नंतर काय दिलं आहे, ऑफ एन ॲक्वियस सोल्युशन ऑफ KBr हॅव्हिंग फ्रीजिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट दिला आहे म्हणजे डेल्टा TF ची व्हॅल्यू दिली आहे किती आहे, -3.72 डिग्री सेल्सिअस. दिसतंय, त्याला झिरो मधून मायनस करा, तर 0 मायनस ही व्हॅल्यू लिहा किती आहे, -272 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे, एवढी व्हॅल्यू आहे तुमची. ही व्हॅल्यू काय करा, मायनस करा. कुठून, 0 मधून. काहून 0 मधून करत आहोत आपण मायनस, कारण की आपली जी व्हॅल्यू आहे फ्रीजेस आहे, तर फ्रीजिंग पॉईंट 0 नंतर खाली राहतो. जेव्हा फ्रीज आहे आपली, थंडी लागते, थंडी आहे तिथं, बरोबर आहे, म्हणजे फ्रीज काय असते, थंडी, तर त्याच्यामुळे तो 0 डिग्रीलाच फ्रीज होतो. तर त्यामुळे 0 मधून मायनस करा, तर इन जनरल हा काय येईल, प्लस येईल. 372 डिग्री सेल्सिअस किती येईल, प्लस. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिला आहे KF इज इक्वल टू किती दिला आहे, 1.86 केल्विन kg मोल इनवर्स. केल्विन kg मोल इनवर्स. इथं डिग्री सेल्सिअस आहे, इथं केल्विन आहे. व्हायला तर याला केल्विन मध्येच कन्वर्ट करायला पाहिजे, पण तुमच्या बुकमध्ये असंच दिलेलं आहे. तर डिग्री सेल्सिअस आणि केल्विन ॲज इट इज ठेवला आहे, म्हणजे यांना त्यांनी कॅन्सल केलेला आहे डायरेक्टली. तर आपण याला चेंज न करता किंवा डायरेक्ट प्रिंट राहू शकते, इथं आपण केल्विन पण लिहू शकतो. इथं आपण काय लिहू शकतो, केल्विन. केल्विन इथं लिहिलं असतं तर केल्विन आणि हे केल्विन काय होते, कॅन्सल. प्रिंट मिस्टेक पण राहू शकते, पण ॲज इट इज आहे तर आपण ॲज इट इजच ठेवू. नंतर नाव फॉर्म्युला असतो मोलॅलिटीचा, डेल्टा TF अपॉन I इंटू KF. आता I काय असते, हा असते वॉन्ट ऑफ फॅक्टर. तर हा कुठून काढायचा वॉन्ट ऑफ फॅक्टर ते समजून घ्या. तो वॉन्ट ऑफ फॅक्टर जो असतो तो आपल्याला दिलाय KBR. काय दिलाय, KBR. जर तुम्ही याला डिसोशिएट केले वॉटरमध्ये तर हा काय बनेल, K प्लस प्लस BR मायनस बनेल. K प्लस, याला ब्रेक केले, दोन आहे K आणि BR आहे, दोघं जण जवळ आहे, त्याला तुम्ही सेपरेट केले तर दोघे वेगवेगळे बनतील. तर K प्लस आणि BR मायनस. तर आयन किती बनले तुमच्याकडे, 2. पुरा कंपाऊंड पासून फक्त एक कंपाऊंड पासून. तर वॉन्ट ऑफ फॅक्टर राहतो जेवढे डिसोशिएट आले तेवढे, आणि डिवाइड मध्ये किती कंपाऊंड पासून झाले, 1, तर किती येईल व्हॅल्यू, 2. आता तुमच्याकडे पूर्ण व्हॅल्यू आहे, पुट करा. याची व्हॅल्यू किती आहे, 372 अपॉन याची व्हॅल्यू किती दिली आहे, 2. नंतर याची 1.86 आहे. चला सॉल्व करा. काय कराल, 372 डिवाइडमध्ये 3 पॉईंट आहे ना, 3 पॉईंट आहे, 3 पॉईंट. ठीक आहे, 3 पॉईंट याने मल्टिप्लाय करा बरं, किती येईल, 12चे 2 हाताला 1 6 1 7 हाताला 1 आणि 1 3. ठीक आहे, ते हे व्हॅल्यू या व्हॅल्यू सोबत काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. दिसतंय, ही व्हॅल्यू या व्हॅल्यू सोबत काय होऊन जाईल, कॅन्सल. ते m इज इक्वल टू किती राहील, 1. आणि युनिट ते K केल्विन कॅन्सल करून kg मोल इनवर्स. युनिट काय राहील, kg मोल इनवर्स. हा तुमचा आन्सर येईल. ठीक आहे, तर तुम्ही ज्याला याला कॅन्सल केले, सॉल्व केले, त्याचा आन्सर किती येईल, 1 येईल, 1. आणि 1 नंतर युनिट काय लिहाल, kg मोल इनवर्स. लक्षात ठेवा, इथं डिग्री सेल्सिअस आहे आणि इथं केल्विन आहे. बुकमध्ये असंच दिलेलं आहे, जे की इथं केल्विन पाहिजे होतं तर इथं केल्विन आलं असतं, इथं डिग्री सेल्सिअस तर इथं डिग्री सेल्सिअस पाहिजे होतं. ठीक आहे, तर मी असंच लिहिलं आहे ना, पेपरमध्ये पण असंच आलेलं आहे. आणि हा कधी मध्ये विचारला आहे तुम्हाला, फेब्रुवारी 2025ला विचारलेला आहे. ठीक आहे, तर हा तुम्हाला सॉल्व करायचा
होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.